नमस्कार मित्रांनो, शुभांगी गोखलेबद्दल थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. स्टोरी आहे त्यांच्या त्यांच्या आयुष्याबद्दल, तर ही स्टोरी पूर्ण ऐका. मुंबई टीव्ही मालिकामधील प्रेमळ आई म्हणून शुभांगी गोखले यांना पसंती दिली जाते. गेले कित्येक वर्ष त्या टीव्ही आपली अभिनयाद्वारे प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करण्यास यशस्वी ठरल्या आहेत. सध्या त्या स्टार प्रवाहावरील नुकत्याच सुरू झालेल्या प्रेमाची गोष्ट या मालिकेतील मुक्ताची म्हणजेच अभिनेत्री तेजस्विनी प्रधान यांच्या आईची भूमिका साकारत आहेत. अभिनेत्री शुभांगी गोखले या मोहन गोखले यांच्या पत्नी, पण दुर्दैवाने मोहन गोखले यांचे खूप वर्षांपूर्वी निधन झाले. तेव्हापासून त्यांनी सिंगल मदर म्हणून आपली मुलगी सखी गोखलेचा सांभाळ केला. एकट्या बाईने संसार सांभाळणे ही खरं तर तारेवरची कसरतच असते. मात्र शुभांगी गोखले यांनी ही गोष्ट कोणत्याही मदतीशिवाय अगदी उत्तमरित्या पार पाडली. आज त्या इंडस्ट्रीतील इतकी वर्ष होऊनही स्वतः सक्रिय आहेत, पण शिवाय त्यांची मुलगी सखी देखील इंडस्ट्रीतील उत्तम अभिनेत्री म्हणून उदयास आली आहे. सखी लहान असताना तिचे वडील मोहन गोखले यांचे निधन झाले. त्यावेळी खरे तर शुभांगी गोखले दुसरे लग्न करू शकल्या असत्या, मात्र त्यांनी तसे केले नाही. याबाबत त्यांनी एका मुलाखतीद्वारे लग्न करण्याचा निर्णय का नाही घेतला यावर सविस्तर सांगितले होते. त्या म्हणाल्या की मोहनचे जे गुण होते, त्याबरोबरचे जे अनुभव, या सर्व गोष्टींनी मला खूप प्रेम दिले. त्याच्या वागण्याचा त्रास झाला असेल, पण त्याचा माझ्यावर खूप प्रेम होतं. शूटिंगसाठी घरातून निघायचं असायचं, पण तिथे गेल्यावर एखाद्या अभिनेत्याबरोबर काम करायचं नाही म्हणून सरळ जाणार नाही असं म्हणायचा. अशा वेळी या माणसाला काय समजायचं हा प्रश्न मला पडायचा, पण तो काही माझ्याबरोबर दृष्ट नव्हता. मला खूप लोक विचारतात की लग्न का केलं नाही, पण मोहनच्या जाण्याने मला एवढं दुःख झालेलं की त्यानंतर कणभर दुःखही मला सहन होणार नाही. त्याच्या बरोबर त्याने इतकं सुख दिलं आहे की त्यापेक्षा कणभर कमी सुखही मला चालणार नाही. मी स्वतंत्र आहे, स्वतः सगळी कामं करते, पैसे कमावते, अभिनय करते, सगळं काही माझ्याकडे आहे. मला मोहनची सवय आहे, म्हणजे मला केअर टेकर हवा असतो, पण मला तो कोणामध्ये दिसला नाही. शिवाय माझ्याबरोबर सखी होती. मी 35 वर्षाची असताना मोहनचं निधन झालं. तेव्हा माझं लग्नाचं वयही होतं, पण मी लग्न न करण्याचा निर्णय घेतला. माझ्यामध्ये तसं धाडस नाही. लग्न न करण्यामागचं आणखीन एक कारण म्हणजे सखी. तिला ते बहुतेक आता नाही कळणार, किंवा कळालंही असेल. जर मी लग्न केलं असतं तर तिचं आयुष्य खूप बदललं असतं. मोहन गेला तेव्हा ती 5 वर्षांची होती. दुसरं लग्न केल्यानंतर त्या माणसाने सखीला कसं वागवलं असतं, तिला मोहनचीही नीट माहिती नव्हती. मला सखी अजूनही बोलते की तुला जोडीदाराची गरज आहे, लग्नाचा विचार कर, पण मोहनची झलकही मला कोणामध्ये दिसली नाही. आणि आता कशासाठी लग्न करायचं, चला आता एकत्र गोव्याला जाऊ वगैरे, असं मला काही करायचं नाही. माझं सगळं जग फिरून झालं आहे. आता लग्न करायचं हे वय आहे असंही मला वाटत नाही. तुम्हाला शुभांगी गोखलेबद्दल ही तिच्या आयुष्याबद्दलची थोडीशी माहिती कशी वाटली किंवा स्टोरी वाईज तुम्हाला आवडली असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. आणि आणखीन तुम्हाला कोणत्या सेलिब्रिटीविषयी अशी स्टोरी, त्यांच्या हिस्ट्री ऐकायला आवडेल तेही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ नक्की शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.